गडचिरोलीत अतिदुर्गम भागातील महिलांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलाय। प्रत्येक दीदीला लखपती बनवण्याची योजना सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। अहेरीत बचत गटातील महिलांना फडणवीसांच्या हस्ते 1 लाखांचा धनादेश देखील देण्यात आलाय। की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली। काही लोक म्हणायचे की निवडणूक संपल्यानंतर योजना बंद होईल। आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही। आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 1500 रुपये कमावणारी आमची बहीण नाही तर आम्हाला लखपती दीदी तयार करायची आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या संघाची महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता विलेपार्लेमध्ये ही बैठक पार पडणार आहे। मुंबई भाजपचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या संघाची ही महत्त्वाची बैठक असेल। वडेट्टीवार मंत्री होण्यासाठी मार्ग शोधतात असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। वडेट्टीवार स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आरोप करत आहेत असंही म्हस्के यांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली। वडेट्टीवारांकडून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आला होता। या संदर्भात योग्य तो खुलासा माननीय मुख्यमंत्री यांनी केलेला आहे। त्याची चौकशी होणार आहे आणि वडेट्टीवारांचं काय तुम्ही घेता हो? आज ते इथे आहेत, उद्या कुठे असतील, भविष्यात कुठे असतील, ते मार्ग शोधतात मंत्री होण्यासाठी। त्याकरता स्वतःचं अस्तित्व दाखवण्याकरता अशा पद्धतीने आरोप करतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरपीआयनं आंदोलन केले। साखर कारखान्यासाठी खडसेंनी कवडीमोल भावात जमीन मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। भुसावळ मधील तायडे कुटुंबांची जमीन परत करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली। नाशिकमध्ये 22 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या मारहाण आणि छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली। चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली या ठिकाणची ही धक्कादायक घटना आहे। चांदवड पोलिसांकडून पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील बलवडी भाळवणीच्या क्रांती वनात क्रांती प्रेरणा विवाह संपन्न झाला। यावेळी सर्व अनावश्यक रूढी, प्रथा, परंपरा आणि खर्चाला फाटा देण्यात आला। हुतात्म्यांचा इतिहास आणि पर्यावरणीय संवर्धन करून नवदाम्पत्यांचे वैवाहिक जीवन सुखमय व्हावे असा या क्रांती प्रेरणा विवाहामागे प्रयत्न होता। हुतात्म्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी भाई संपतराव पवार यांनी 2000 साली हे स्मृतिवन उभारलेलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सांगली दौऱ्यावरती जाणार आहेत। उद्या सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। चंद्रहार पाटलांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कोट्यवधींची बक्षिसं या बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आलेली आहेत आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सांगली दौऱ्यावर जाणार आहेत। देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सांगलीच्या तासगावमध्ये पार पडणार आहे। या बैलगाडा शर्यतीसाठी बोरगावमधील 500 एकर मैदान सज्ज झालंय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कोट्यवधींचं बक्षीस या बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आलंय। तर 4 ते 5 लाखाहून अधिक संख्या इथे उद्या शेतकऱ्यांची बैलगाडी शौकीनांची असणार आहे। स्पर्धेसाठी जवळजवळ 2 ते 2.5 हजार बैलगाड्यांनी सहभाग घेतलेला, म्हणजे 4 ते 5 हजार बैलांनी सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे। 200 ते 300 श्वान जे आहेत, श्वान स्पर्धाही आपण घेतलेल्या आहेत। या श्वान सुद्धा जवळ 200 ते 300 जणांचा सहभाग या स्पर्धेत झालेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा उद्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडते। साताऱ्याच्या वरुड गावातील नागरिकांकडून लोकसहभागातून कास तलावाप्रमाणे वरुड सरोवराची निर्मिती करण्यात आली। तलावाचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। कास पठाराची प्रतिकृती तयार करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वरुडकर ग्रामस्थांनी केलेलं आहे। एका बाजूला कास पठार दिसते आणि त्याच्या बाजूला वरमोरीचं आमचं धरण दिसतंय, जे आमचं वरुडचं सरोवर म्हणून आपण या ठिकाणी नाव दिलंय। एवढं सुंदर काम। नाशिकच्या विंचू दळवी
खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली। सिन्नर पोलिसांनी विंचूर दळवी गावातून धिंड काढलेली आहे। पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिक नागरिकांनी स्वागत केले। यामुळे समाजात शांतता टिकून राहण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते।